नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती. वेदांकुर आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करते. तर आज आपण एक अतिशय उत्कृष्ट आणि पौष्टिक अशा फळाबद्दल जाणून घेणार आहोत आणि ते फळ म्हणजेच शिंगाडा. शिंगाडा हे पाण्यात उगवणारे फळ आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये वॉटर चेस्टनट असेही म्हणतात. तसे संस्कृतमध्ये शृंगाटक असे संबोधले जाते. शृंगाटक हे पाण्यात उगवणारे फळ असल्यामुळे 74% यामध्ये पाणी असते. ते पावसाळ्यात उगवते आणि हिवाळ्यात बाजारात येते. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज खूप साऱ्या प्रमाणात आहे. शिंगाड्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन B6, तांबे, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन यांची मात्रा मुबलक प्रमाणात आहे. तसेच शिंगाड्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण मुबलक प्रमाणात असल्यामुळे याच्या सेवनाने दात आणि हाडे मजबूत राहण्यास मदत होते. यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच ज्यांना सारखे मूड स्विंग्स होत असतात, स्त्रियांमध्ये जास्त करून हे प्रमाण पाहायला मिळते. अशा स्त्रियांनी जर शिंगाड्या पिठाचे सेवन केले तर त्याचा खूप फायदा होतो. त्याशिवाय रक्तप्रदर म्हणजे काय, पाळीमध्ये रक्त जास्त प्रमाणात जाणे, अशा वेळी शिंगाड्या पिठाचे सेवन केल्यामुळे रक्तप्रदर कमी होण्यास मदत होते. तसेच गर्भिणीमध्ये गर्भजल कमी झाल्यास शिंगाड्या पिठाची खीर सेवन केल्यास जल वाढण्यास मदत होते. त्याशिवाय प्रसूतीनंतर सुद्धा शिंगाड्या पिठाची खीर सेवन केल्यामुळे दूध येण्यास मदत होते. तसेच हे पौष्टिक असल्यामुळे ऊर्जा मिळते. शिंगाडा हे तर्पण करणारे आहे आणि त्यामुळे लहान मुलांना सुद्धा शिंगाड्या पिठाची खीर किंवा त्याचे लाडू दिल्यास त्याच्यापासून पौष्टिक आणि शरीराची पुष्टी होण्यास मदत होते. तसेच हे वृक्ष आहे, शुक्रल आहे, शक्ती वाढवणारा आहे आणि त्यामुळेच धातुपुष्टी करणारा आहे. आणि म्हणूनच शिंगाडा हे पौरुषशक्ती ज्या पुरुषांना कमी आहे अशांनी जर याचे लाडू सेवन केले तर निश्चितच खूप फायदा होतो. तसेच ज्यांना दाह, पित्त याचा त्रास आहे अशांनी शिंगाड्याचे पीठ सेवन केल्यास दाह आणि पित्त दोन्हीही कमी होण्यास मदत होते. तसेच लघवीला जळजळ होणे, लघवी खूप कमी प्रमाणात होणे, अशा वेळेस शिंगाड्या पिठाचे सेवन केल्यास लघवी ही खुलून होते आणि लघवीची जळजळ सुद्धा कमी होते. त्याशिवाय कफ, ज्यांना दम्याचा त्रास आहे यामध्ये सुद्धा शिंगाडा पीठचा काढा करून घेतल्यास खूप उपयोगी आहे. यामध्ये फायबर हे मुबलक प्रमाणात असल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. तसेच थायरॉइड सुद्धा हे खूप उपयुक्त आहे. शिंगाडा पीठ हे कसे सेवन करायचे, तर शिंगाडा बाजारातून ओला मिळतो, तो आणून वाळवून दळून त्याचे पीठ केले जाते. किंवा शिंगाडा पीठ हे तुपात भाजून त्याच्यानंतर त्याच्यात दूध टाकावे आणि साखर टाकून त्याची खीर किंवा लापसी सुद्धा बनवून ती खाऊ शकता. किंवा शिंगाड्याचे लाडू सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. तर शिंगाड्याचे लाडू कसे करायचे, तर शिंगाड्याच्या पिठात त्याच्या एवढी साखर व तूप टाकून खमंग भाजून ते लाडू करावेत व ते रोज खाल्ल्याने पौरुषशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच शिंगाडाचे फळ हे सुद्धा उकडून त्याचे साल काढून ते तुम्ही खाऊ शकता. असे हे उपयुक्त फळ याची आज आपण माहिती पाहिली. परंतु ते कोणी खाऊ नये, तर ज्यांना किडनी विकार आहेत किंवा ज्यांच्या अंगावर सूज आहे, पाणी आधीच जास्त आहे किंवा रक्तदाब कमी असण्याचे प्रमाण आहे, तर अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शिंगाड्याचे पीठ सेवन करू नये.
तर असे हे शिंगाड्याचे उपयुक्त अशा फळाची आपण आज माहिती पाहिली. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.